नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। केशव भांगरे यांना दुर्ग भ्रमंती पुरस्काराने सन्मानित। अकोले पंचायत समितीतील शिक्षण विभागात कार्यरत असलेले राजूर येथील प्रसिद्ध दिव्यांग गिर्यारोहक केशव भांगरे यांना राज्यातील 100 गडकिल्ले सर केल्याबद्दल दुर्ग भ्रमंती पुरस्कार 2024 देऊन नुकतंच सन्मानित करण्यात आले। सातारा जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले यांचं माहेर असलेल्या नायगाव येथील सूर्यरत्न युथ फाउंडेशनच्या वतीनं दिवाळी सावित्रीबाईंच्या माहेरची 2024 कार्यक्रमानिमित्त राज्यस्तरीय दुर्ग भ्रमंती पुरस्कार व इतर पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। यावेळी सावित्रीच्या लेकीच्या संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला। सावित्रीबाई फुले जन्मभूमी नायगाव येथे दिवाळी सावित्रीबाईंच्या माहेरची मोठ्या उत्साहात साजरी झाली। यावेळी विभागीय वन अधिकारी डॉक्टर सुजित नेवसे, साहिल सलीम काझी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कीर्ती म्हस्के, पोलीस उपनिरीक्षक नैना कामथे, ग्रामसेवक सुनील कुदळे, जयश्री जमदाडे, साधना नेवसे, पूनम नेवसे, हनुमंत नेवसे, नवनाथ माने, किरण पवार आदी मान्यवर, संस्थांचे सर्व पदाधिकारी, सदस्य, स्पर्धक आणि ग्रामस्थ उपस्थित होते। केशव भांगरे यांनी आतापर्यंत 100हून अधिक गडकिल्ले सर केलेत। राज्यातील सर्वात अवघड हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा येथून 1900 फूट रॅपलिंग करणारी राज्यातील पहिली दिव्यांग व्यक्ती म्हणून गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे। यापूर्वी देखील तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय दिव्यांग भूषण पुरस्कार, कलारत्न भूषण पुरस्कार, दिव्यांग योद्धा पुरस्कार, शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार, सह्याद्री रत्न, स्वज्योत पुरस्कार, दिव्यांग साहस पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले। या नेत्रदीपक कामगिरीमुळे दिव्यांग गिर्यारोहक केशव भांगरे यांचं सर्वत्र कौतुक होत आहे। संस्थेमार्फत गावात गेले 8 वर्षांपासून दिवाळी निमित्त किल्ले बनवणे स्पर्धेचं आयोजन केलं जातं। यावर्षी सुद्धा 100हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेऊन नायगावमध्ये शिवमय वातावरण निर्माण केलं होतं। सुराज्य मराठी करिता प्रतिनिधी सचिन लगड, राजूर। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।